हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची दिल्लीत बैठक सुरू। बैठकीत महाराष्ट्रातील उमेदवारांची चर्चा सुरू। भाजपच्या बैठकीत बीड लोकसभेसाठी पंकजा मुंडेंच्या नावाची चर्चा, तर पुण्यातून मुरलीधर मोहोळ यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता। कोल्हापूर लोकसभेसाठी भाजपकडून समरजित घाटगेंना उमेदवारी मिळण्याची शक्यता। शिवसेनेने जागा न सोडल्यास समरजित घाटगे शिवसेनेच्या धनुष्यबाणावर लढणार, सूत्रांची माहिती। सांगली लोकसभेसाठी भाजपकडून संजय काका पाटलांना उमेदवारीची शक्यता, तर उद्धव ठाकरेंकडून चंद्रहार पाटलांना सांगलीतून उमेदवारी। कमी जागा मान्य नसल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची दिल्लीवारी रद्द, सूत्रांची माहिती। दिल्लीतील महायुतीची आजची बैठक रद्द, जागावाटप लांबण्याची शक्यता। जागावाटपावरून महायुतीत घमासान, भाजपने आमचा अपमान केला तर ते सन्मानाला मुकतील, शिंदे गटाच्या गोगावलेंचा भाजपला इशारा। उगाच कावकाव करून काही उपयोग नाही, विधानसभा निवडणुकीवेळी पक्ष श्रेष्ठी निर्णय घेतील, अजित पवार गटाच्या दत्तात्रय भणेंनी भाजपच्या हर्षवर्धन पाटलांना डिवचलं। मनोज जरांगेंच्या आंदोलनाबाबत एसआयटीची स्थापना, मराठा आंदोलक हिंसक होतं का याचा एसआयटीकडून तपास होणार, नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक चौकशी करणार। बनावट आदेशकडून सरकारी वकील नेमल्याचं प्रकरण, तत्कालीन गृहमंत्री दिलीप वळसे पाटलांचा जबाब नोंदवण्याचे आदेश, न्यायाधीश स्वप्नील तौशीकर यांचे कुलाबा पोलिसांना तसे आदेश। राज्याच्या चौथ्या महिला धोरणाच्या अंमलबजावणीला सुरुवात, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नावाच्या पाट्या बदलल्या। कोस्टल रोडच्या कामात प्रचंड वसुली चालायची, कंत्राटदाराचे लोक येऊन वसुलीबाबत तक्रारी करायचे, देवेंद्र फडणवीसांचा ठाकरेंवर हल्लाबोल। अमरावतीतील पांढरी खानमपूर गावच्या प्रवेशद्वाराचा मुद्दा तापला, आंदोलकांचा विभागीय आयुक्त कार्यालयात शिरण्याचा प्रयत्न, आंदोलकांची पोलिसांवर दगडफेक। सीएए अर्थात नागरिकत्व सुधारणा विधेयकाची अधिसूचना जारी, मोदी सरकारचा मोठा निर्णय, पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तान या 3 देशांमधील अल्पसंख्याकांना भारतीय नागरिकत्व देण्याची तरतूद। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।